भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये दिल्लीमध्ये बैठक झाल्याचं कळतंय आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाल्याचं कळतंय। बैठकीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। भाजपामध्ये राष्ट्रीय पातळीवर कार्याध्यक्ष नेमण्यात यावा असा या बैठकीमध्ये सूर उमटल्याचं कळतंय। एका माजी मुख्यमंत्र्यांना कार्याध्यक्ष करण्याच्या नावावर खलबतं झाल्याची माहिती आहे। जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट देत आहेत। जितेंद्र, बैठकीबाबत काय तपशील हाती येतोय आणि कोण कोण या बैठकीला होतं, काही माहिती मिळू शकली आहे का? नम्रता, भाजपसाठी ही अतिशय महत्त्वाची बैठक म्हणता येईल, कारण भाजपकडून या बैठकीमध्ये जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सामील झालेले होते। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून या बैठकीमध्ये अरुण कुमार आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे सहभागी झालेले होते। दिल्लीतील राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली आणि सुमारे 4 ते 5 तास ही बैठक चालली। इतर महत्त्वाच्या गोष्टी तर या बैठकीमध्ये समन्वयाच्या झाल्यात, मात्र त्याचबरोबर जो राष्ट्रीय अध्यक्ष आहे भारतीय जनता पक्षाचा तो कोण असेल किंवा कार्याध्यक्ष कोण असतील यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपलेला आहे, ते केंद्रात आता केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे। त्याचबरोबर त्यांचं अध्यक्षपदाची जबाबदारी संपल्यावर देखील त्यांना वाढीव जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे येत्या यावर्षी 4 राज्यांमध्ये हे निवडणुका होण्या अपेक्षित आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा यासोबतच जम्मू काश्मीरमध्ये देखील निवडणुका घेण्याचा सरकारचा विचार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल यावर खलबतं झाल्याची माहिती आहे आणि त्यामध्ये जे एक नाव समोर येतं ते म्हणजे एक भाजपचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून समोर येते। दिल्लीतल्या राजकीय वर्तुळामध्ये देखील हे नाव मोठ्या चर्चेला गेलेलं आहे, मात्र हे नाव अजूनही डिस्क्लोज करण्यात येत नाहीये। सध्या संघाचा या नावाला विरोध नाहीये, ग्रीन सिग्नल असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे येत्या भविष्यात भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष ठीक आहे किंवा अगदीच जितेंद्र, साहजिकच या सगळ्यानंतर आता उत्सुकता आहे की ते नाव नेमकं कुणाचं असू शकतं। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।